आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची। देशाला लवकरच उपराष्ट्रपती लाभणार आहेत। आज होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडी दोन्ही गटाची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये मतदानाला सुरुवात होणार आहे। संध्याकाळी उशिरापर्यंत निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे। एनडीएच्या वतीने सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीच्या वतीने निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र रेड्डी यांना निवडणुकीआधीच मोठा झटका बसलाय। बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समितीचे 4 राज्यसभा खासदार आणि बीजेडीचे 7 खासदारांनी मतदानाला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतलाय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आता संसद भवनामध्ये दाखल झालेले आहेत। अगदी थोड्याच वेळामध्ये या मतदानाला सुरुवात होईल। साधारण 10 ते 5 या कालावधीमध्ये उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी हे मतदान पार पडणार आहे आणि त्याच अनुषंगाने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील दाखल झालेत। आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात 100 हेडलाईन्स मधून।